नमस्कार, जय महाराष्ट्र। मी बाबासाहेब चव्हाण, शिंदेगड श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून कामगारांसाठी अनेक दिवस झालं प्रामाणिकपणे काम करतो शिंदे साहेबांच्या नेतृत्वात। ते काम करत असताना मुंबई वाडी बंदर डेपो येथे BVG कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आहे। त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून कामगारांवरती अनेक प्रकारे अन्याय केला जातो BVG कंपनीकडून। म्हणून मी अनेक दिवस झालं BVG कंपनीकडे पाठपुरावा करतो की बाबा या कामगारांवरचा अन्याय थांबवा, कामगारांचे पैसे द्या। पण त्यांनी मला वेड्यात काढलं, कामगारांना वेड्यात काढलं। BVGच्या कंपनीने आम्हाला त्यांचे मालक हनुमान गायकवाड म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला लिहून दिलं आणि सांगितलं की लवकरच आम्ही कामगारांचे पैसे देऊ। पण त्यांनी अर्धे पैसे टाकले आणि अर्धे पैसे दिले नाही। म्हणून मी त्याचा पाठपुरावा करत होतो। तर पाठपुरावा करत असताना त्यांनी डायरेक्ट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तक आणि छोटा राजांच्या हस्तक यांना माझा नंबर दिला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली। तर आमची मूळ मागणी आहे श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेची की जो हनुमान गायकवाड हा BVG कंपनीचा मालक आहे, त्याचे महाराष्ट्रामध्ये जेवढे 1600 कॉन्ट्रॅक्ट आहेत त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण दाऊद आणि छोटा राजांचं जाळं पसरवलेलं आहे, त्यांची लोक पसरवलेली आहेत आणि त्याच्या माध्यमातून कामगारांवरती अन्याय केला जातो, कामगारांचा गळा दाबला जातो, कामगारांचे कष्टाचे पैसे खाल्ले जातात। त्याच्यामुळे आमची मूळ मागणी आहे की जो हनुमान गायकवाड आहे BVG कंपनीचा मालक आणि दत्ता गायकवाड त्याचा छोटा भाऊ, या दोघांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कंपनीची योग्य ती चौकशी झाली पाहिजे। या संबंधात तुम्ही रितसर कुठं पोलीस चौकीत तक्रार केलेली आहे? आम्ही डोंगरी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार केलेली आहे, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, त्याच्यानंतर आमचे योगेश कदम गृहराज्यमंत्री त्यांना निवेदन दिलेलं आहे, रश्मी शुक्ला मुंबई कमिशनर त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्याबद्दल काय कारवाई झाली काय नाही झाली? अजून त्यांच्याकडून मला काल फोन आलेला की आज त्यांनी मला चौकशीसाठी बोलवलं होतं, पण आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं म्हणून आम्ही काही गेलो नाही। उद्या मी जाईल। मी काय गुन्हा दाखल केला त्यांच्या? अजून मला काय माहित नाही, कारण मी त्याच्यावर देशद्रोहाचाच गुन्हा दाखल केलेला आहे। पुण्याशी काय संबंध आहे? तुम्ही पत्रकार परिषद पुण्यात घेता? पुण्यात पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की BVGचं मेन कार्यालय पुण्यामध्ये आहे। तुम्हाला चौकशीला बोलवलं? हो, मला चौकशीला ऍक्च्युअली त्यांना चौकशीला बोलावलं पाहिजे, पोलिसांनी मला बोलवलं तर जाईल मी उद्या, काय हरकत नाही। तुमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना तुम्ही तक्रार दिली ते करत नाहीत का काम? करतात, ते पण लक्ष ठेवून आहे। तुमची मागणी मान्य होत नाही ना? तुमचा गृहराज्यमंत्री, तुमचा उपमुख्यमंत्री होणार ना। आज आमची पहिलीच पत्रकार परिषद आहे, ती घटना घडली 19 तारखेला। अधिकारी त्यांच्यावर गुन्हा तरी दाखल व्हायला पाहिजे। होणार, झाले गुन्हे 100% दाखल होणार आहे पत्रकार त्यांच्यावर। परिषद घेऊन मागणी करताय, गुन्हे तुमचे सत्ताधारी पक्षाचे तुमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे गृहराज्यमंत्री तुमचे नेते, तुम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी, गुन्हा का दाखल होत नाही? गुन्हा दाखल झालेला आहे, जी काही चौकशी आहे ती चालू आहे। डोंगरी पोलीस स्टेशनला त्याची पण चौकशी चालू आहे, त्या विकी गायकवाडची चौकशी चालू आहे। मलाही स्टेटमेंटसाठी बोलवलेलं आहे, तर मी उद्या जाणार आहे। ही वेळ का आली तुमची सरकार असताना? ही वेळ आली याच्यासाठी शिंदे साहेब प्रामाणिकपणे काम करतात, आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून प्रामाणिकपणे काम करतो। तर ते असे जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत हे असे गुंड पाळून ठेवलेले म्हणून ते कुठेतरी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात।